सर्व उपासक आणि उपासिका सर्वांनी लक्ष द्या. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आपलं सर्वांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. आपण शांत असलो पाहिजे, कारण आपण धर्मकार्य रोज रोज करत नाही. एखादा दिवस आपल्याला मिळतो पौर्णिमेचा, अष्टमीचा, 14 एप्रिल, बुद्ध पौर्णिमा, विजयादशमी, असे महत्त्वाचे दिवस असतात. ते आपले उत्सव असतात आणि ते उत्सव, तो दिवस आपण शांतपणे श्रद्धायुक्त चित्ताने साजरे केले पाहिजे. आणि त्याही दिवशी जर आपण गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवला, इकडं तिकडं बघण्यामध्ये वेळ घालवला, आपला वेळ असाच बसायचं म्हणून आपण बसलो, ऐकायचं म्हणून आपण ऐकतो, असा जर आपला वेळ जात असेल तर तो वेळ आपला वाया जात आहे. आणि आपला वेळ कधीही वाया जाता कामा नये. कालेन धम्म श्रवणम, वेळेवेळेनुसार धम्मश्रवण करणे महान पुण्य असतं. आणि आता आपण धम्मश्रवण करत आहोत. मग धम्मश्रवण करण्याचा पहिला नियम आहे स्वतःला शांत करणे, आणि दुसरा नियम आहे श्रद्धायुक्त चित्ताने कर्म करणे. सर्वप्रथम आपण बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला अभिवादन करूया. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघ्यावरती बसायचं नाही. ज्यांना त्रास नसेल त्यांनी गुडघ्यावरती बसा आणि 3 रत्नाला अभिवादन करूया. सर्वांनी गुडघ्यावर बसा. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी बसू नका. श्रद्धायुक्त चित्ताने हात जोडून माझ्या पाठोपाठ म्हणा. बाहेर जे लोक बसले असतील, ज्यांना ऐकायला येत असेल, त्यांनी सुद्धा हात जोडून माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. सर्वांनी हात जोडा. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. त्रिवार वंदन करायचं आहे. पूर्ण नमस्कार करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि.
ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता विरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा विरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा विरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरमज्जपमादठाना विरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सर्वांनी मांडी घालून बसा. श्रद्धायुक्त चित्ताने हात जोडून बुद्धवचन अर्थात आशीर्वाद गाथा ग्रहण करायचे आहे. ठीक आहे. सर्वांनी हात जोडा, डोळे बंद करा, शांत चित्ताने वंदना ग्रहण करायची आहे. हेतिपिसो भगवारहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सोगतो लोकविदो अनुतरो पुरिसधम्मसारथे सत्ता देवमनुसानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. स्वाखातो भगवता धम्मो सन्देटिको अकालिको यायिपासिको उपनायिको पचतं वेदितव्यो विनोहिते धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. सोपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो. यदि तं चत्वारि पुरुषयुगानि अट्ठपुरेशपुगलायि स भगवतो सावकसङ्घो आहुनय्यो पाहुनय्यो दकनय्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यङ्खेतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. वन्नगन्धगुणोपेतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रः श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुय्येन मे तेन लभा विमोक पुंपं मिलायते यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्. घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना
तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेना पूजयामि तथागत बुद्ध धम्मा च संघ सुगततनुभवा धातु अधातु गभीलङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुधा सबिम्बे सकलदश दिशे केसलोमादि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सब्बठानेषु पतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा बुद्धरूपं सकलं सदा बुद्धरूप सकलं सदा इमाय धम्मानुधम्मपटिपतया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपतया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपतया संघं पूजेमि अधा इमाय पटिपतया जाति जरा मरणं महापरिमोचसामि इमिना पुण्यकमेन मामे बालसमागमो समतं समागमो हुंतो यावनिब्बानपत्या देवो वसन्तु कालेन सस्सम्पत्तिः हेतु च भीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्धपूजाय कत्ताय शुद्धचितसा चिराडितान्तु सद्धम्मो लोको हुन्तु सुखी सदा इमाय धम्मपूजाय कत्ताय शुद्धचितसा चिराडितान्तु सद्धम्मो लोको हुन्तु सुखी सदा इमाय संघपूजाय कत्ताय शुद्धचेतसा चिराठितान्तु सद्धम्मो लोको हुन्तु सुखी सदा भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोते भवन्तु ते मना साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि बसला असेल तर बसू द्या शांत. पंखा लावा. सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. आजचा वेळ फक्त धम्मचर्चा, धम्म श्रवण करणे, त्याच्या व्यतिरिक्त एक शब्दसुद्धा आपल्या मुखातून येता कामा नये. थोडंसुद्धा डिस्टर्ब होता कामा नये. जर कुणाला खूप इमर्जन्सी असेल तर ते उठून बाहेर जाऊ शकता, पण तुमच्यामुळे मला डिस्टर्ब होता कामा नये. त्याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध,
बौद्ध धम्म संघ या 3 रत्नांना अभिवादन करून तथागतांनी जीवन जगण्यासाठी दिलेला सन्मार्ग अर्थात तिसरण आणि पंचशील आपण ग्रहण केलेला आहे. सर्वांच्या हितासुखासाठी सर्वांना आयुवर्ण सुख बलाची प्राप्ती हो अशी उदात्त मंगल कामना बुद्ध वचनातून आशीर्वाद गाथेतून मी सर्वांसाठी व्यक्त केलेली आहे. आज आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन. या दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. याच दिवशी आपण विजयादशमी सुद्धा साजरी करतो. विजयादशमी, काही लोक या दिवसाला विजयादशमी म्हणतात आणि काही लोक धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा म्हणतात. तर धम्मचक्र याचा अर्थ काय आहे? धम्मचक्र हे चिन्ह आहे, पण त्या धम्मचक्रामध्ये भगवान बुद्धाचा धम्माचा अर्थ सामावलेला आहे. धम्मचक्र, त्या चक्रामध्ये किती आऱ्या आहेत? 24 आऱ्या आहेत. आणि ती प्रत्येक आरी तथागतांचा धम्म आपल्याला सांगते. पण त्या आऱ्याचा अर्थ काय, त्या चक्राचा अर्थ काय, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात प्रथम ही गोष्ट की आज धम्मचक्र प्रवर्तनच दिन नव्हे तर आपल्या सर्वांचा वाढदिवस आहे. कसा? आपल्या सर्वांचा काय आज? एक प्रकारचा वाढदिवसच आहे. कसा असेल वाढदिवस? कारण या दिवशीच बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. 13 ऑक्टोबर 1935ला नाशिक येवला येथे बाबासाहेबांनी घोषणा केली. काय घोषणा केली बाबासाहेबांनी? की त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, ते माझ्या हातात नव्हतं, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही, ते माझ्या हातामध्ये आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी लवकरच काही वर्षामध्ये धर्म स्वीकारणार आहे, एक नवीन धर्म स्वीकारणार आहे. तर ही घोषणा कधी केली बाबासाहेबांनी? 13 ऑक्टोबर 1935ला. आणि बौद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी कधी घेतली? 14 ऑक्टोबर 1956ला. हा कालावधी जो होता तो 21 वर्षाचा कालावधी होता. या 21 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्य लोकांसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. कारण अस्पृश्य लोक म्हणजे आपले पूर्वज, आणि त्यांची अवस्था कशी होती ही सांगायची गरज आपल्याला नाही. कुठेतरी आपण पिक्चरमधून बघितलेलं आहे, कुठेतरी आपण कथेमधून ऐकलेलं आहे, कुठेतरी आपण वाचन करून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्या अस्पृश्याला समजून सांगण्यासाठी आपण त्या संदर्भात अनेक गाणी ऐकतो, अनेक मूवीसुद्धा आपण बघतो, अनेक संदर्भसुद्धा आपण त्याचं वाचन करतो. पण हे सर्व काय आहेत? शब्द आहेत. ज्या लोकांनी ते दुःख भोगलं ते दुःख काय असतं त्याच लोकांना माहिती आहे. आज आपण विचार करा, जर आपल्याला कोणी जर एखादी शिवी दिली, शिवीच काय, कोणी जर आपल्याला आपल्या मनाच्या विरुद्ध एक शब्द जरी बोलला तर आपल्याला राग येतो. आपल्याला कोणी आरे आणि तुरे जरी केलं तर आपल्याला असं वाटतं की माझ्या मान सन्माना, जो माझा मान सन्मान आहे, आत्मसन्मान आहे, त्याला तडा गेला की काय, आपल्याला राग येतो. आपल्याला जर कोणी शिवी दिली तर आपण त्याला भांडू शकतो, बोलू शकतो, किंवा त्याला मारहाण सुद्धा काही लोक करू शकतात. म्हणजे का? स्वतःचा स्वाभिमान त्याला प्रिय आहे. त्याला असं वाटतं की माझा मान झाला पाहिजे, माझा अपमान कोणीही करता कामा नये. छोटासा अपमान जरी कोणी केला तर आपल्याला सहन होत नाही. मग विचार करा तो व्यक्ती कसा असेल की ज्याच्या गळ्यामध्ये मटकं आणि पाठीमागे झाडू दिला. ब्राह्मणवादाने एवढी घाणेरडी त्याची अवस्था करून टाकली की एका बाजूला गाढव कुत्रा जर उभा केला आणि एका बाजूला जर अस्पृश्य माणूस जर उभा केला आणि विचारलं की या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे, तर कुत्र्याला श्रेष्ठ म्हटलं गेलं, मांजराला श्रेष्ठ म्हटलं गेलं, गाढवाला श्रेष्ठ म्हटलं गेलं. कारण त्या गाढवाला सुद्धा हात लावता येत होता, त्या कुत्र्याला सुद्धा हात लावता येत होता, त्या मांजरीला सुद्धा हात लावता येत होता. म्हणजे जनावर असून सुद्धा त्याला हात लावता येत होता. पण अस्पृश्य माणसाला हात लावणं म्हणजेच पापच कर्म आहे. अस्पृश्य माणसाचा स्पर्श होता कामा नाही. आणि ब्राह्मणाने अस्पृश्य माणसाला कधीच स्पर्श करू नये. त्याला स्पर्श करणे म्हणजेच एक प्रकारचं पापच आहे. तो व्यक्ती दिसायला माणूस होता
पण माणसाचं जीवन त्याला काही जगता येत नव्हतं. दिसायला असं वाटायचं की त्याला सुद्धा 2 डोळे आहेत, त्याला सुद्धा 2 कान आहेत, 1 नाक आहे, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, दिसायला पूर्णपणे माणूस. पण तो माणूस जनावरांपेक्षा नीच अवस्थेमध्ये गेला होता. तसं जीवन त्याचं करून टाकलं होतं. हे जीवन कोणी दिलं त्याला? चातुर्वर्ण अवस्था, मनुस्मृतीने. मग बाबासाहेबांनी विचार केला. बाबासाहेबांनी या समाजाला या घाणीतून बाहेर काढण्यासाठी सगळं आयुष्य समर्पित केलं. बाबासाहेबांनी स्वतः ते दुःख अनुभवलं. बाबासाहेबांनी काय अनुभवलं? की बाबासाहेबांनी हे अनुभवलं की मी एवढा विद्वान असून, मी एवढा शिकलेला व्यक्ती असून मला अस्पृश्याचे चटके मला सुद्धा भोगावे लागले. बाबासाहेब किती शिकलेले? बाबासाहेबांसारखा त्या वेळेला कोणीही तेवढा विद्वान व्यक्ती या भारतामध्ये नव्हता. म्हणजे ज्याला आपण आज सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखतो, ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखतो, ते ज्ञानाचं प्रतीक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्याकडे खूप डिग्र्या होत्या, खूप ज्ञान होतं, पण तरीसुद्धा त्यांना अस्पृश्याचे चटके त्यांना सुद्धा सोसावे लागले. पण बाबासाहेब विचार करायचे की मी एवढा विद्वान असून, माझ्यात एवढी बलवत्ता असून, माझ्यात एवढी क्वालिटी असून सुद्धा जर मला एवढ्या वेदना भोगाव्या लागतात, तर हा जो अडाणी वर्ग आहे, हा जो अशिक्षित वर्ग आहे, हा जो गरिबीमधला वर्ग आहे, याला अनेक वर्षांपासून वंचित ठेवला गेलेला आहे. ना याच्याकडे शेती आहे, ना याच्याकडं कामधंदा आहे, याची अवस्था एवढी वाईट आहे. यांचं जीवन किती असन, यांचं दुःख किती मोठं असन. आणि म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की या लोकांना या घाणीतून बाहेर काढलं पाहिजे. बाबासाहेब काय त्या लोकांचे नातेवाईक नव्हते. तसं की आज आपण जर विचार केला, चांगल्या अवस्थेला प्राप्त झालो, तर आपण कोणाचा विचार करतो? एक तर आपल्या परिवाराचा आणि नातेवाईकांचा. तर हा संपूर्ण समाज काय बाबासाहेबांचा नातेवाईक होता का? बाबासाहेबांना असंही वाटलं असतं की मी भला आणि माझा परिवार भला आणि माझे नातेवाईक भले. एखाद्या व्यक्तीला जर काही करायची इच्छा असेल तो कोणासाठी करतो? परिवारासाठी आणि मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी. पण बाबासाहेब त्या संपूर्ण समाजाचा विचार करत होते. त्यांना जर वाटलं असतं की चांगलं जीवन जगावं, तर बाबासाहेब उच्च पातळीचं जीवन जगू शकले असते. सूट कोटामध्ये बाबासाहेब राहिले, तसं ते चांगल्या प्रकारे जीवनसुद्धा जगू शकले असते. रमाईला सुद्धा चांगल्या प्रकारे जीवन ते देऊ शकले असते. ऐश आरामामध्ये जीवन जगू शकले असते. जगामधला सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, त्याच्यामध्ये पहिला क्रमांक ते मिळवू शकले असते. एवढी अपार धनसंपत्ती त्यांनी प्राप्त करू शकले असते, कारण तेवढी विद्वत्ता त्यांच्यामध्ये होती. पण नाही, कारण बोधिसत्वाचं मन करुणेचं असतं, बोधिसत्वाचं मन त्यागाचं असतं, बोधिसत्वाचं जीवन हे दुसऱ्यांसाठी असतं. आणि बोधिसत्वाने विचार केला की या लोकांना जर मी काढू शकलो नाही, तर कोणीही सुद्धा यांना या घाणीतून काढू शकणार नाही. आणि संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी लोकांच्या हितासुखासाठी समर्पित केलं. त्यांचा त्याग किती मोठा असेल ही साधारण गोष्ट नाही आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम या अस्पृश्य वर्गाला उच्च पातळीवर नेण्यासाठी हिंदू धर्मामध्ये दुरुस्त करण्याचाही प्रयत्न केला. असं नाही की हिंदू धर्म बाबासाहेबांनी लगेच सोडला. हिंदू धर्मामध्ये काही दुरुस्त आपण करू शकतो का? म्हणजे हिंदू धर्माचे जे संस्थापक मानणारा जो वर्ग होता, जो नेता मानणारा जो वर्ग होता, वरिष्ठ लोक जे होते, त्या सर्वांशी बाबासाहेबांनी चर्चासुद्धा केली. महात्मा गांधीजींना सुद्धा बाबासाहेब कितीतरी वेळा भेटले आणि या लोकांचं जीवन चांगलं व्हावं याच्याकरता खूप काही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. वाटसुद्धा बघितली की चला हे सगळं वातावरण लवकर बदलेल, पण त्यामध्ये काहीच त्यांना फरक दिसला नाही. आणि मग त्यांच्या सगळ्या शेवटी लक्षात आलं की धर्माशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. आणि ही सर्व हानी झालेली आहे धर्मामुळेच. कारण चातुर्वर्ण अवस्था तेच शिकवते की जगात 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ही चातुर्वर्ण अवस्था मनुष्य जीवनामध्ये राहिली पाहिजे. हेच देवाचं वाक्य आहे, हेच धर्माचं सत्य आहे, असं त्यांना त्याच्या धर्मात शिकवलं जातं. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चातुर्वर्ण अवस्था, आणि ही एका बिमारीसारखी आहे. ब्राह्मणाने फक्त शिक्षणाचा अधिकार तो ब्राह्मणाकडे, क्षत्रिय, सैन्य, राजलोक त्यांचा तो अधिकार, युद्ध करणे, राज्यावरती राज्य करणे. वैश्य लोक फक्त व्यापारी लोक, आणि शूद्र लोक म्हणजे फक्त त्यांची सेवा चाकरी करणारे लोक. आपण शूद्र अवस्थेत. पण ठीक आहे, सेवा चाकरी करणाऱ्या व्यक्तीला थोडंफार माणुसकी तर मिळाली पाहिजे.
पण ती पण माणुसकी त्याला मिळत नव्हती. चांगले कपडे घालण्याचा अधिकार नाही, शेती वगैरे करण्याचा अधिकार नाही, चांगला कामधंदा करण्याचा अधिकार नाही, शिक्षणही घेण्याचा अधिकार नाही. मग विचार करा ही अवस्था किती वाईट असेल, किती वाईट अवस्था असेल. त्याचा आपण विचारही करू शकत नाही, त्या गोष्टी आपण समजूनही घेऊ शकत नाही. कारण ज्याने ते दुःख भोगलेलं आहे ते भयंकर आहे, ते नरकीय आहे. त्याचा शब्दामध्ये विश्लेषण केल्याच जाऊ शकत नाही. तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला असेल? कारण बाबासाहेबांना असं वाटत होतं की माझ्या या समाजाला मला एक नवीन जन्म द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी धर्मच श्रेष्ठ ठरेल. पण धर्मही मला निवडायचा तो असा निवडायचा की त्या धर्मामध्ये मला माझ्या समाजाला समता, बंधुत्व, स्वातंत्र्य, न्याय या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. मग त्यांनी त्या 21 वर्षाच्या कालखंडामध्ये असा कोणता धर्म त्याचा अभ्यास केला नसेल किंवा असा कोणता धर्म सोडला नसेल की त्याचं ज्ञान बाबासाहेबांना नव्हतं. सगळ्या धर्माचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, हिंदू धर्म असेल, त्यांचे जेवढे काही पवित्र ग्रंथ असतील, जेवढं काही त्यांचं साहित्य असेल, सगळं बाबासाहेबांनी वाचून काढलं, सगळ्यांचं अध्ययन केलं. आणि मग सगळ्या शेवटी त्यांच्या लक्षात आलं की या लोकांच्या उन्नतीसाठी, या लोकांना जर प्रगतीच्या मार्गावर जर न्यायचं असेल तर यांना बुद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. भगवानच बुद्ध ते असे गुरु आहेत की तेच या लोकांचं भलं करू शकतात, तेच या लोकांना एक नवीन दिशा देऊ शकतात, तेच या लोकांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य देऊ शकतात. समता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि न्याय हे शिकवणारे फक्त भगवान बुद्धच आहेत. आणि भगवान बुद्धाला की काही लोक त्या योगदानाला समजू शकले आणि काही लोक धर्मात तर आले पण धार्मिक होऊ शकले नाही. भगवान बुद्धांचा धम्म तर त्यांनी स्वीकारला. घरामध्ये बुद्ध आहेत, घरामध्ये बाबासाहेब आहेत, घरामध्ये महात्मा फुले आहेत, कबीर आहेत, फोटो पुरते मर्यादित करून ठेवले, पण धर्माचं आचरण ते निर्माण करू शकले नाही. 22 प्रतिज्ञेचं पालन सुद्धा ते करू शकले नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेला सुद्धा भाषणामध्ये सांगितलं होतं की मला बौद्ध धर्म प्रिय वाटतो म्हणून मी बौद्ध धर्म स्वीकारत आहे. तशा प्रकारे ज्या लोकांना असं वाटतं की त्या घाणीतून बाहेर यावं आणि एक नवीन जन्म घ्यावा, ते लोक सुद्धा बुद्धाला स्वीकारू शकतात. जबरदस्ती बाबासाहेबांनी केली नव्हती. बाबासाहेब म्हणाले तुम्हाला स्वातंत्र्य आहे, जसा मी धर्म स्वीकारतो तसा तुम्हाला अधिकार आहे. ज्यांना वाटत असेल त्यांनी या धर्मात या, पण या धर्मात आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट पालन करावी लागेल. जर तुम्ही ती गोष्ट पालन केली नाही तर इतर राष्ट्रीय लोक जे दुसऱ्या देशातले जे लोक आहेत, बौद्ध राष्ट्र आहेत, ते म्हणतील इथल्या महार लोकांनी बौद्ध धर्माचं वाटून केलं, बौद्ध धर्माचा नाश केला. का म्हणतील ते? कारण तुम्ही जर बौद्ध धर्म स्वीकारला आणि तुमच्या मनामध्ये जर अजूनही तीच जर घाण ठेवली तर बाकीचे लोक आपल्यावरती आरोप करतील. त्याकरता बाबासाहेबांनी काय केलं, तुम्हाला त्याच दिवशी 22 प्रतिज्ञा दिल्या. ज्याला कोणाला बुद्ध धर्मामध्ये प्रवेश करायचा असेल त्याला हे 22 प्रतिज्ञा पालन कराव्या लागतील. हे पालन होत असेल तरच त्याने बौद्ध धर्म स्वीकारावा, अन्यथा स्वीकारू नाही. बाबासाहेबांनी त्यावेळेला भाषणामध्ये सांगितलं मी तुमच्यावरती जबरदस्ती करत नाही, मी तुम्हाला एक नवीन दिशा दाखवतोय, एक नवीन जन्म देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला नरकातून बाहेर काढून स्वर्गामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांची तयारी असलं पाहिजे. हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटं न बोलणे, व्यसन न करणे, हे 5 नियम तुमच्या जीवनामध्ये आहेत का? जर असतील तर समजून घ्या तुम्ही आता धार्मिक झालात. कोण झालात तुम्ही? धार्मिक झालात. हे 3 रत्न आणि त्यासोबत पंचशील या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही बौद्ध धर्म चांगल्या प्रकारे स्वीकारलेला आहे. तुम्ही खरे उपासक आहात आणि उपासक आहात. पण 3 रत्नाच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी मानत असाल तर तुमची श्रद्धा परिपूर्ण नाही आणि अधुरी श्रद्धावरती कधी धर्म जिवंत राहत नाही. ती काही कामाची श्रद्धा नसते. ती श्रद्धा कशी असते? फुटलेल्या पात्रासारखी. एखादं पात्र आहे आपल्याकडे, ते फुटलेलं आहे आणि त्याच्यात आपण पाणी भरण्याचा प्रयत्न केला, किती जरी पाणी भरण्याचा प्रयत्न केला ते कसं होणार आहे? ते वाहूनच जाणार आहे. त्याच्याकरता काय करावं लागेल? मजबूत पात्र आपल्याला तयार करावं लागेल. त्याच्यात थोडं जरी भरलं तुम्ही तर त्याच्यात साठवल्या जाईल. श्रद्धा कशी पाहिजे? परिपूर्ण पाहिजे. खूप वेळ वंदनाला बसलं पाहिजे असंही नाही, खूप ग्रंथ वाचन केलं पाहिजे असंही नाही, पण श्रद्धा कशी असली पाहिजे? परिपूर्ण असली पाहिजे. मी बुद्धाला मानत नाही,
कोणी जर विचारलं की मृत्यू आला तर दुसऱ्या गोष्टीला मान, तर तुम्ही म्हटले पाहिजे मी मृत्यू स्वीकारेल, मृत्यूच्या नंतर मी सुगतीला जाईन, पण मृत्यू आला तरी चालेल, पण मी बुद्धाच्या व्यतिरिक्त कशालाच मानणार नाही. धम्माच्या व्यतिरिक्त कशाला मानणार नाही, संघाच्या व्यतिरिक्त कशाला मानणार नाही. तर ती श्रद्धा परिपूर्ण होते आणि ज्याची श्रद्धा परिपूर्ण आहे तोच व्यक्ती धार्मिक होतो. मग तुम्ही हप्त्यामधून एकदा तरी विहारात गेले पाहिजेत, तुम्ही रोज विहारामध्ये आले पाहिजेत. पण बाबासाहेब म्हणतात कमीत कमी रविवारी तरी तुम्ही विहारात गेले पाहिजेत, की चला एक दिवस सुट्टीचा असतो तर त्या दिवशी तुम्ही विहारामध्ये गेले पाहिजेत. आज तुम्हाला धर्म शिकवावा लागतो. ही वेळ धर्म शिकण्याची नाही आहे, ही धर्म सांगण्याची वेळ आहे. ही तुमची वेळ धर्म शिकण्याची आहे असं तुम्हाला वाटते का? नाही, बिलकुल नाही. ही धर्म सांगण्याची वेळ आहे, ही मुलांना धर्म शिकवण्याची वेळ आहे. पण मुलांना धर्म शिकवण्याच्या वेळेमध्ये आपण धर्म अजूनही शिकत आहोत. तुमच्या मुलांनी जर प्रश्न विचारला धर्माच्या संदर्भात तुम्हाला सांगता येत नाही. तुमच्या मुलांना तुम्हाला धार्मिक बनायचं तर त्याच्यावरती धर्माचे संस्कार नाहीत. शिक्षण तुम्ही चांगलं देताय, पण गॅरंटी आहे का की उद्या चालून तोच मुलगा तीच मुलगी तुमची सेवा करेल? कोणता असं विद्यापीठ आहे का की तिथं जगातलं सगळ्यात मोठे विद्यार्थी तिथून घडून निघलेत? सर्टिफिकेट असं भेटतं का की आता तुझं शिक्षण पूर्ण झालं, हे सर्टिफिकेट प्रमाण आहे की हा मुलगा तुझी आयुष्यभर सेवा करेल, ही मुलगी तुझी आयुष्यभर सेवा करेल? तुम्ही चांगल्या प्रकारे एज्युकेशन देता, पण त्या एज्युकेशनसोबत सर्टिफिकेट आहे का की तुम्ही वयोवृद्ध झाल्यानंतर तुमची मुलं तुमची सेवा करतील? ते सर्टिफिकेट कुठं भेटणार आहे तुम्हाला? ते धर्मामध्ये भेटणार आहे. धर्म पण द्या. शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यापेक्षा धर्म खूप श्रेष्ठ आहे. लोकांना असं वाटतं की धर्म म्हणजे म्हातारपणात आल्यानंतर धर्माचा अभ्यास करू, रिकामा वेळ असल्यानंतर मग आपण जाऊ, चला पौर्णिमा असेल अष्टमी असेल त्यावेळेला आपण विहारामध्ये जाऊ, किंवा 10 वेळा आपल्या दारामध्ये आल्यानंतर निमंत्रण दिल्यानंतर आपण जाऊ. म्हणजे हे अनेक प्रकारचे चुकीचे धारणा आपल्या लोकांनी बनवल्यात. पण विहार कोणासाठी आहे? तुमच्यासाठी. बुद्ध बाबासाहेब कोणाच्या श्रद्धेमधून जिवंत आहेत? तुमच्या श्रद्धेमधून. तुम्हाला निमंत्रण देण्याची काय गरज आहे? तुम्हाला माहीत नाही का, कॅलेंडर समजत नाही का की आज पौर्णिमा आहे, आज जावं लागतं? बाकीचे लोक बघा, त्यांच्या धर्माकडे बघा, तुम्ही म्हणता की त्यांचा धर्म असा आहे, त्यांचा धर्म आहे. अरे पण त्यांच्यावर श्रद्धा तर आहे ना, काहीही असो त्यांचं, कसंही असो. पण त्यांचा कोणताही उत्सव असला की त्यांना निमंत्रण देण्यासाठी कोणी जाते का? लगेच ती महिला, लगेच तो पुरुष निघतो. कोणी मंदिरात चाललं, कोणी चर्चमध्ये चाललं, कोणी मस्जिदमध्ये चाललं. त्यांना कोणी निमंत्रण देण्यासाठी येत नाही, पण त्यांच्या मनात काय आहे? श्रद्धा आहे. त्यांना असं वाटतं की माझा धर्म आहे, त्या धर्माशी मी प्रामाणिक राहिलो पाहिजे. तो भाव तुमचा कुठं गेला? तो भाव आहे का आपल्या मनामध्ये जिवंत? आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती या दिवशी आला पाहिजे. आपण म्हणतो चला मुलांचं चालू, आता ट्युशन चालू आहे मुलांचं, चला आता मुलांचं कॉलेज चालू आहे, त्यांना सुट्टी नाही, हे नाही. कधी सुट्टी भेटणार आहे? तुमच्या मुलांना तुम्ही या वयात शिक्षण देणार नाही धर्माचं, तर कधी देणार आहात? तर पौर्णिमा असेल, अष्टमी असेल, जे काही आपले उत्सव असतात त्या दिवशी आपला संपूर्ण परिवार विहारामध्ये आला पाहिजे. आणि निमंत्रण न देता ते डोक्यातूनच काढून टाका. विहार हे तुमच्यासाठी आहे. विहार कोणासाठी असतं? विहार आपल्यासाठी आहे. आपलं नातं आहे श्रद्धेतून भगवंताशी, बाबासाहेबांशी. आणि म्हणून आपली श्रद्धा पूर्ण करा आणि आपणच ठरवायचं की मला जमेल, माझ्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा मी विहारात गेलं पाहिजे, माझ्या मुलांना मी धर्म शिकवला पाहिजे. कारण भगवान बुद्ध म्हणतात सर्वात मोठी धनसंपत्ती आहे धम्म. संसारातल्या सगळ्या वस्तू प्राप्त जरी केल्या तर मानसिक समाधान प्राप्त होईलच याची गॅरंटी नाही. पण धर्म जर एकदा प्राप्त झाला, धर्म जर माणसाला समजला तर त्याला एक मानसिक सुख मिळतं. जर जगात सगळ्या श्रीमंत लोक सगळ्यात सुखी पाहिजे होते, आपल्याला असं वाटतं की श्रीमंत झालो, घर घेतलं, गाडी घेतली, पैसा पाणी कमवला, ले मानपान कमवला तर आपण जगामध्ये सर्वात सुखी होऊ असं आपल्याला वाटतं. तसं जर खरोखर असतं तर आज जगामधले सगळ्या श्रीमंत लोक सगळ्यात जास्त सुखी असते. पण त्यांचं आपण जेव्हा वाचन करतो, त्यांच्या लाईफकडे आपण जेव्हा बघतो तर आपल्याला लक्षात येतं की ते लोकसुद्धा काय आहेत? बिचारे दुःखी आहेत. ज्यांच्याकडे काहीच नाही ते तर दुःखी आहेच, पण ज्यांच्याकडे सर्व काही आहे तेही लोक कसे आहेत? दुःखी आहेत. बोधिसत्वाकडं 3 महाल होते, उन्हाळ्यासाठी वेगळा, पावसाळ्यासाठी वेगळा, हिवाळ्यासाठी वेगळा. बोधिसत्वाकडे कशाची कमी होते का? नाही. राजकुमार होते, सुंदर पत्नी होती, सुंदर मूल होतं, सुंदर माता पिता होते, सुंदर प्रजा होती, राजकुमार होते. कशाला काही त्यांना टेन्शन नव्हतं, सगळं काही त्यांना प्राप्त होतं.
एक सुखमय जीवन ते जगू शकले असते. पण त्यांना माहिती होतं की या सगळ्या गोष्टी जरी माझ्याकडे असल्या तरी सुद्धा दुःख नावाच्या शब्दाला ते मिटू शकत नाही. दुःखी गरीब पण आहे, दुःखी राजा पण आहे. राजा होऊन काय करणार? वस्तू तर प्राप्त करसान, पण दुःखातून मुक्त होता येणार नाही. कारण राजा झालेल्या व्यक्तीला सुद्धा म्हातारपण येणार आहे, तोही बिमार पडणार आहे आणि त्याला एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे. मग हे म्हातारपण, आजारपण, मृत्यू हे कोणाला सोडतं का? आपला प्रश्न आहे दुःखातून मुक्ती. आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागतं ते सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा, आपण पहिलं धार्मिक झालो पाहिजे. धार्मिक झाल्यानंतर आपण धर्मामध्ये प्रगती करू शकतो. आपलं संपूर्ण आयुष्य याच्यामध्ये नाही गेलं पाहिजे. चला 22 प्रतिज्ञेचं पालन करा, चला विहारामध्ये चला घरामधून या गोष्टी बाहेर काढा, याच्यामध्ये आपला वेळ गेला नाही पाहिजे. याच्यामध्ये वेळ चालला म्हणजे आपलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे, सगळ्यात मोठं मूर्खपणा आहे. आपला वेळ कशामध्ये गेला पाहिजे? शीलामध्ये गेला पाहिजे, साधनेमध्ये गेला पाहिजे, प्रज्ञेमध्ये गेला पाहिजे, दानामध्ये गेला पाहिजे, श्रद्धेमध्ये गेला पाहिजे. याच्यामध्ये आपला वेळ गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये वेळ चालला नाही. आणि त्याच्यामध्ये गेलेला वेळ तो धार्मिक वेळ असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त या बाकीच्या गोष्टी जर आपण करत बसतोय तर याच्यामध्ये आपला वेळ वाया चाललेला आहे. पण हे कधी कळावं, कसं समजावं? कारण काही लोक झोपलेले आहेत, त्यांना जागवल्यानंतर ते उठतात. पण काही लोक सोंगच करून बसलेले आहेत, नाटकच करून बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये धर्म सांगितल्यानंतरही ते सुधारण्याच्या अवस्थेमध्ये नाही. आणि विद्वान लोक एवढे आहेत की त्यांना जर एक प्रश्न विचारला की ते 5 प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहेत. म्हणजे अशा प्रकारचं ढोंग करणारे सुद्धा काही लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, मूर्ख लोक आहेत. तर आपण त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलो पाहिजे. आणि जर या सगळ्या गोष्टी जर आपण सोडून दिल्या तर आपण खरंच बाबासाहेबांवरती श्रद्धा ठेवणारे लोक आहोत. आणि बाबासाहेबांनी जे धर्म आपल्याला दिला, जे अनमोल रत्न आपल्याला दिला, त्याचे आपण खरंच वारसदार आहोत असं आपण त्यामधून सिद्ध करू शकतो. मग आता हे जे धम्मचक्र आहे, हे धम्मचक्र काय आहे? याला आपण म्हणतो धम्मचक्र प्रवर्तन दिन, धम्म आणि चक्र. तर भगवान बुद्धांनी जेव्हा बोधी प्राप्त केली तर बोधी प्राप्ती केल्यानंतर त्या बोधीमध्ये त्यांना काय प्राप्त झालं? 4 आर्य सत्य प्राप्त झाले. जगामध्ये दुःख आहे ते सत्य आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही. त्याला कोणी म्हणू शकत नाही की तुम्ही खोटं बोलता, जगामध्ये सुख आहे. बुद्ध काय म्हणतात? आर्य सत्य काय आहे? दुःख आर्य सत्य आहे. आर्य सत्य म्हणजे काय? त्याला कोणी खोटं ठरू शकत नाही. कोणीही व्यक्ती असा म्हणू शकत नाही की मी कधीच दुःखी नव्हतो. असा कोणी व्यक्ती आहे का? पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण 4 दिशेमध्ये जा, कोणालाही विचारा की तुझ्या आयुष्यात दुःख भोगलं का? तो काय म्हणतो? हो, मी कधीतरी दुःखी होतो. आज जरी आपल्या आयुष्यात दुःख जर नसेल तर याचा अर्थ असा नाही की आपण कधी दुःखी होणार नाही. कारण जीवनातलं सत्य आहे. काय सत्य आहे? दुःख. म्हणून त्याला म्हणतात आर्य सत्य. त्या दुःखापासून कोणीही सुटू शकत नाही. तर का दुःख आहे? कारण दुःखाचा समुदय आहे, त्याला म्हणतात तृष्णा. मग किती तृष्णा आहेत? काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा. मग या दुःखातून बाहेर पडण्याची जी अवस्था आहे त्याला काय म्हणतात? निर्वाण. निर्वाण म्हणजे मृत्यू नाही. काही लोक मेलेल्या व्यक्तीच्या पुढे लावतात निर्वाण. तर निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. निर्वाण म्हणजे जिवंतपणे मोक्ष प्राप्त करणे, जिवंतपणे मुक्त होणे. त्या अवस्थेला म्हणतात निर्वाण प्राप्त करणे. तर मग ती निर्वाणाची अवस्था आपण प्राप्त करायला पाहिजे. ती अवस्था प्राप्त झाली तेव्हाच आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. पण त्या निर्वाण अवस्थेला प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? कोणतं कर्म करावं लागेल? तर भगवान बुद्ध म्हणतात त्यासाठी आहे मध्यम मार्ग. मध्यम मार्ग आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. एकच मार्ग, तो म्हणजे मध्यम मार्ग. ज्यालाही वाटत असेल की दुःखातून मुक्त व्हावं, निर्वाण अवस्था प्राप्त करावी, त्याला मध्यम मार्गातून प्रवास करावा लागेलच, दुसरा मार्ग नाही. काय आहे मध्यम मार्ग? शील, समाधी आणि प्रज्ञा. यालाच म्हणतात आर्य अष्टांग मार्ग. आर्य अष्टांग मार्ग म्हणजेच शील, समाधी आणि प्रज्ञा. तर मग दुःख काय आहे? दुःख आहे जन्म घेणे दुःख, म्हातारपण येणे दुःख, आजारपण येणे दुःख, मृत्यू येणे दुःख, प्रियाचा वियोग होणे दुःख, अप्रियाचा सहवास होणे दुःख, इच्छा पूर्ण न होणे दुःख, 5 उपादान स्कंद दुःख.
नाम रूप वेदना संज्ञा आणि संस्कार हे 5 उपादान स्कंद आहेत. हे संपूर्ण क्षेत्र कोणाचं आहे? दुःखाचं आहे. मग हे दुःख का आहे? कारण माणसाला मन मिळालं, माणसाला शरीर मिळालं आणि शरीर जोपर्यंत असेल तोपर्यंत शरीरामध्ये 3 धर्म राहतात. कोणते? म्हातारपणाचे, आजारपणाचे आणि मृत्यूचे. म्हातारपण कोणाला येतं? या शरीराला. आजारपण कोणाला येतं? या शरीराला. आणि मृत्यू कोणाचा होतो? या शरीराचा. पुण्यवान व्यक्ती जरी असेल तरी तो कधी ना कधी म्हातारा होणारच आहे, कधी ना कधी आजारी होणारच आहे, कधी ना कधी त्याचा मृत्यू होणारच आहे. कारण पुण्यकर्माचा संबंध म्हातारपणाशी, आजारपणाशी, मृत्यूशी नाही, त्याचा संबंध आहे निसर्गाशी. कारण निसर्गाने जी वस्तू निर्माण केली त्या वस्तूला नष्ट करण्यासाठी नियम सुद्धा लागू केलेला आहे, त्याला म्हणतात मृत्यू. म्हणजे जे उत्पन्न होतं ते कधी ना कधी नष्ट होते. म्हणून उत्पत्ती, विकास आणि विघटन हे 3 सिद्धांत या कायेला लागू झालेत. उत्पत्ती, पहिला जन्म होतो, मग विकास होतो आणि नंतर 50-60 वर्ष पूर्ण झाले तर माणसाचं विघटन व्हायला सुरुवात होते, त्याला आपण म्हातारपण म्हणतो. आणि एक वेळ अशी येते की आपला मृत्यूसुद्धा होतो. मग ज्यालाही कुणाला शरीर आहे त्याला ते निसर्गाचे कर्म लागू होतात. मग शरीर राजाला पण आहे आणि शरीर भिकाऱ्याला पण आहे. मग शरीराला हे 3 धर्म आहेत: आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू. मग ज्याला मन आहे, ज्यालाही कुणाला मन असेल त्याला सुद्धा हे 3 प्रकारचं दुःख भोगावं लागतं. कोणतं? प्रियाचा वियोग होणे. आपला जो कोणी प्रिय असतो त्याचा जर वियोग झाला, तो आपल्यापासून दूर झाला, जसं एखादी माता असेल तिचा पुत्र मरणाला प्राप्त झाला, किंवा एखादी पत्नी असेल तिचा पती मरणाला प्राप्त झाला, पत्नी मरणाला प्राप्त झाली, मूल मरणाला प्राप्त झालं, जे कोणी प्रिय आहे त्याच्यासाठी आपण आपलं जीवन जगतो, असा व्यक्ती जर मरणाला प्राप्त झाला किंवा तो सोडून गेला तर ते दुःख कोणाचं आहे? ते मनाचं दुःख आहे. ती पीडा कुठे उत्पन्न होते? मनामध्ये, शरीरामध्ये नाही. शरीर म्हातारही नाही, शरीर आजारीही नाही, शरीर मरणालाही प्राप्त झालं नाही, शरीर निरोगी आहे पूर्णपणे, पण तशा अवस्थेमध्ये प्रिय व्यक्ती निघून गेला किंवा त्याचा मृत्यू झाला तर एक दुःख उत्पन्न होते. आणि ते दुःख कोणाचं आहे? ते मनाचं दुःख आहे. त्याच्यानंतर एक अप्रिय व्यक्ती, ज्या वस्तू नकोशा वाटतात, ज्या व्यक्ती नकोशा वाटतात त्याच व्यक्तीचा सहवास आपल्याला बार बार प्राप्त झाला, तसं वातावरण आपल्याला बार बार प्राप्त झालं तर मग कोण दुःखी होते? आपलं मन दुःखी होते. म्हणून प्रियाचा वियोग होणे हे सुद्धा एक मानसिक दुःख आहे. अप्रियाचा सहवास होणे हे सुद्धा मानसिक दुःख आहे. आणि आपण बालपणापासून तर मरत नाही, मृत्यू येत नाही तोपर्यंत इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. इच्छा, मन काय करतं? इच्छेला जन्माला घालतं. प्रत्येकाची इच्छा आहे, कोणाच्या चांगल्या इच्छा आहेत, कोणाच्या वाईट इच्छा आहेत. भरपूर जणांची इच्छा असतात. कोण असा आहे की तो इच्छा करत नाही? प्रत्येकाची इच्छा. कोणाला डॉक्टर बनायचं, कोणाला वकील बनायचं, कोणाला इंजिनियर बनायचं, कोणाला खूप धन प्राप्त करायचं, कोणाला खूप चांगलं घर बांधायचं, कोणाला समाजात खूप चांगला मान सन्मान प्राप्त करायचा. काही ना काही इच्छेला पकडून मनुष्य जीवन जगत आहे. मनुष्याला कोण जगवत आहे? इच्छा. आणि इच्छेचा स्वभाव आहे जोपर्यंत पूर्ण होत नाही तिच्या पाठीमागे पळवतो, आणि पूर्ण झाली की काही क्षणाचा आनंद देते आणि दुसऱ्या इच्छेला पुन्हा जन्माला घालते. म्हणून इच्छा कधीच कुणाच्या परिपूर्ण होऊ शकत नाही. या जगामध्ये आपण जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्यापेक्षा मोठे मोठे राजे या संसारात होऊन गेले, त्यांच्या सुद्धा इच्छा पूर्ण झाल्या नाही. आणि इच्छा पूर्ण न होणे हे कोणाचं दुःख आहे? मनाचं दुःख आहे. कारण एक इच्छा पूर्ण करण्यासाठी काही लोक काही मिनिटं खर्च करतात, काही तास खर्च करतात, काही हप्ते खर्च करतात, काही महिने खर्च करतात, काही वर्ष खर्च करतात. कारण इच्छा कुणाची किती मोठी असेल, कशी असेल आणि ती किती वेळ घेईन सांगता येत नाही. पण इच्छा पूर्ण झाली तर काही क्षणाचा आनंद, काही तासाचा आनंद, काही दिवसाचा आनंद, पण ती इच्छा आयुष्यभराचा आनंद देत नाही. इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत इच्छेच्या पाठीमागं पळा, आणि इच्छा पूर्ण झाली तर काही क्षणाचा आनंद घ्या आणि पुन्हा दुसऱ्या इच्छेला जन्माला घाला, आणि पुन्हा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा ती इच्छा तुम्हाला पुन्हा पुढे पळवते. आणि म्हणून इच्छा पूर्ण न होणे हे सुद्धा कोणाचं दुःख आहे? हे पण मनाचं दुःख आहे. याला म्हणतात 5 उपादान स्कंद, मन आणि शरीर. तर मग जन्म, आजारपण, मृत्यू, अप्रियाचा सहवास, प्रियाचा सहयोग
आणि 5 उपादान स्कंद, इच्छा पूर्ण न होणे, ह्या टोटल हे किती शब्द आहेत? हे 12 शब्द आहेत. किती शब्द आहेत? हे 12 शब्द आहेत. मग हे झाल्या 12 आर्या. त्या धम्मचक्रामध्ये ज्या 24 आर्या आहेत त्याच्यामधल्या 12 आर्या कोणत्या? जन्म दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, आजारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, प्रियाचा वियोग दुःख आहे, अप्रियाचा सहवास दुःख आहे, इच्छा पूर्ण न होणे दुःख आहे, 5 उपादान स्कंद दुःख आहेत. हे झाल्या 12 आर्या. त्याच्यानंतर मग आहे दुःख का. हे दुःख कशाच्या आधारावर उत्पन्न होते? त्याला म्हणतात प्रतित्य संपाद सिद्धांत. कारण आणि त्याचा परिणाम. कोणतीही वस्तू, कोणतंही कार्य कारणाशिवाय उत्पन्न होत नाही. कारण आहे तर त्याचा काहीतरी परिणाम आहे. मग हे वरचं दुःख जे आहे त्याच्या पाठीमागे काय कारण आहे? तर त्याचं पाठीमागे कारण आहे तृष्णा. मग तृष्णा आहे काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा. काम तृष्णा म्हणजे जे काही शरीर प्राप्त झालं त्या शरीराला अवयव आहेत. डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, जीभ आहे. हे संपूर्ण अवयव त्याची भूक पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. डोळे आहेत ते रूप बघण्याचं काम करते, कान आहेत शब्द ऐकण्याचं काम करते, जीभ आहे चव चाखण्याचं काम करते, नाक आहे गंध घेण्याचं काम करते, शरीर आहे स्पर्श करण्याचं काम करते. आणि या सगळ्यांना चांगलं पाहिजे. डोळ्याला चांगलं दिसलं पाहिजे, कानाला चांगलं ऐकायला पाहिजे, नाकाला चांगलं गंध आला पाहिजे, जिभेला चांगलं चव आली पाहिजे, शरीराला चांगला स्पर्श जाणवला पाहिजे आणि मनात चांगले विचार आले पाहिजे. मग हे जे इंद्रिय आहेत या इंद्रियाची रोज भूक लागते आणि या इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी मनुष्य जगतो. पण सगळे इंद्रिय कधीही संतुष्ट होऊ शकत नाही, कारण ती आहे तृष्णा. तृष्णेचा अर्थ होतो कधीही तृप्त न होणे, त्याला म्हणतात तृष्णा. तृष्णा म्हणजे काय? की अशी वस्तू, अशी गोष्ट की जी कधीच तृप्त होऊ शकत नाही आणि ती तृप्त करण्यासाठी मनुष्य जीवन जगतो, त्याला म्हणतात तृष्णा. मग काम तृष्णा आहे, भव तृष्णा आहे आणि विभव तृष्णा आहे. मग हे 12 आणि हे 3 किती झालेत? 15 आर्या झाल्यात. मग त्याच्यानंतर काय आहे? दुःख निरोध म्हणजे निर्वाण. भगवान बुद्ध म्हणतात जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सुख म्हणजे निर्वाण आहे. निर्वाण होणं म्हणजेच दुःखातून मुक्त होणं. जेव्हा व्यक्ती साधना करतो, साधनेमधून प्रथम ध्यान, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम ध्यान प्राप्त करतो, जेव्हा तो श्रोतापन्न, सकोदागामी, अनागामी, अरहंत फळाला प्राप्त होतो, जेव्हा तो अरहंत होतो तेव्हा तो संपूर्ण दुःखातून, जन्म मृत्यूच्या चक्रातून तो थांबतो. दुःख याच्यातून तो मुक्त होतो. ती निर्वाणाची अवस्था शून्य अवस्था आहे. तिथे ना सुख आहे ना दुःख आहे, ना जन्म आहे ना मृत्यू आहे. तिथे फक्त मनुष्य सगळ्या कर्मबंधनातून मुक्त होतो. ती अवस्था म्हणजेच काय? निर्वाण अवस्था. आणि त्या निर्वाणासारखं सुख जगामध्ये दुसरं कुठेच नाही आहे. तर ती निर्वाण अवस्था प्राप्त केली पाहिजे. मग ते निर्वाणाचा एक शब्द, मग ते 15 आणि 1 16. मग आता त्या निर्वाणाला प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? मध्यम मार्गाचं आचरण करावं लागेल. मग काय आहे मध्यम मार्ग? आर्य अष्टांगिक मार्ग. त्यालाच म्हणतात शील समाधी प्रज्ञा. मग आर्य अष्टांग मार्गामध्ये किती कडे आहेत? 8. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी. हे 8 अंग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे 2 अंग आहेत प्रज्ञेचे. सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका हे 3 अंग आहेत शीलाचे. सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी हे 3 अंग आहेत साधनेचे, समाधीचे. या 8 अंगालाच म्हणतात शील समाधी प्रज्ञा. जेव्हा तुम्ही शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करसाल तेव्हा त्याच्यापासून जे पुण्यधर्म तयार होतात, पुण्यकर्म तयार होतात, ते संपूर्ण पुण्यकर्म तुम्हाला त्या निर्वाण अवस्थेला नेण्यासाठी ते मदत करतात. आणि एकदा काय तुम्ही साधना, शील आणि प्रज्ञा या 3 गोष्टीचा अभ्यास केला तर तुमच्या आयुष्यातलं दुःखही नष्ट होते. पुण्यकर्मामध्ये भरही पडते, खूप पुण्य प्राप्त होतं. त्या पुण्यकर्माने मनुष्याला सुखही मिळतं. त्या पुण्यकर्माने इच्छा आकांक्षा पूर्ण सुद्धा होतात. भगवान बुद्ध म्हणतात संपूर्ण जग हे कर्म सिद्धांतावरती चालू आहे. तुम्हाला सुख पाहिजे ना, त्याच्याकरता काहीतरी कर्म करावे लागेल. सुख करता दुःख करता कोणी परमेश्वर नाही. सुख करता दुःख करता कोण आहे? कर्मदाता.
कर्मदाता म्हणजेच कुशल कर्म, अकुशल कर्म आणि अव्याकृत कर्म. तुम्ही काहीतरी कुशल कर्म करा, त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यात नक्कीच होईल. अकुशल कर्म करा, त्याचाही परिणाम होईल. आणि असं नाही की कुशल कर्म आता केले लगेच त्याचं पुण्यकर्म आता प्राप्त झालं लगेच सुख येईल, नाही. कधी कधी कर्माचे फळ लगेच भेटतात, कधी कधी कर्माचे फळ लगेच भेटत नाहीत, काही वर्षानंतर भेटतात. काही काही कर्माचे फळ या जन्मात भेटत नाहीत, पुढच्या जन्मात भेटतात. काही काही कर्माचे फळ पुढच्याही जन्मात भेटत नाहीत. असंख्य कल्प निघून गेल्यानंतर ते प्राप्त होतात. म्हणून पुण्यकर्माची फळं आणि पाप कर्माची फळं कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भेटेल त्याचं काही सांगता येत नाही. पण आपलं जीवन कर्म सिद्धांताला लागू आहे, त्याच्यापासून कोणाची मुक्ती नाही आहे. आणि कर्मापासून आपण कधी लपू सुद्धा शकत नाही. तुम्हाला जर विचारलं तुम्ही पुण्यवान आहात का, सगळेजण म्हणतील होय. पण तुम्हाला जर विचारलं तुम्ही पापी आहात का, सगळेजण म्हणणारच का होय, नाही म्हणणार. मग आपण पापी आहोत का पुण्यवान आहोत हे आपण सगळ्या जगाला खरं खोटं सांगू शकतो. पण स्वतःच्या मनाला जर विचारलं की मी पुण्यवान आहे का, जर तुम्ही खरंच पुण्यवान जर असाल तर लगेच मनातून एक आवाज येतो होय. आणि तुम्ही जर विचारलं की तुम्ही पापी आहात का, लगेच मनातून आवाज येतोय होय. पुण्यवान असाल तर लगेच मन आठवून देतं की काय काय पुण्य केलं तू तुझ्या आयुष्यात. आणि जर पापी असाल तर लगेच मन आठवून देतं की काय काय जीवनात तू पाप केलेलं आहेस. जगापासून लपू शकता, पण मनापासून कसं लपवणार. मनापासून कोणी लपू शकतो का. आणि कर्मधर्म जगापासून सुरुवात नाही होत, ती मनापासून सुरुवात होते. कर्माचा नियम कुठून सुरुवात होतो, मनापासून. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात मन प्रमुख आहे. सगळं काही त्या मनापासूनच सुरू होतं. आणि कर्मसुद्धा भोगण्यासाठी मनच कारणीभूत आहे. म्हणून कर्मापासून कोणीही लपू शकत नाही. पण सगळ्यात पॉवरफुल कर्म कशामध्ये आहेत, त्या आहेत आर्य अष्टांग मार्गामध्ये. शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करा, पुण्यकर्म प्राप्त होईल. त्या पुण्यकर्माने घरामध्ये सुखही येईल, त्या पुण्यकर्माने चांगलं आयुष्यसुद्धा मिळेल, चांगलं वर्णसुद्धा मिळेल, सुखही मिळेल, बलही मिळेल, इच्छा आकांक्षा पूर्ण पण होतील. आणि एवढंच नाही तर दुःखातून मुक्तीचा मार्ग सुद्धा परिपूर्ण प्राप्त होईल. एवढं सगळं कशामध्ये आहे, पुण्यकर्मामध्ये आहे. आपण शील समाधी प्रज्ञेचा अभ्यासच करत नाही आणि आपण म्हणतो की मी सुखी झालो पाहिजे. कशाच्या आधारावर तुम्ही सुखी व्हाल. सुख मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तुम्ही जर काहीच करत नसाल तर सुख तुम्हाला मिळणार नाही. आणि संसारामध्ये जे काही तुम्ही भोगता ते सुख नाही आहे, ते तृष्णेचा काही क्षणाचा आनंद आहे. तृष्णा पण काय देते, आनंद देते. पण कसा आनंद देते, काही क्षणाचा आनंद देते. तुम्हाला जर विचारलं सुख पाहिजे तर कसं पाहिजे, काही मिनिटापुरतं पाहिजे का तासापुरतं पाहिजे का एका दिवसापुरतं पाहिजे. तुम्ही जे सुख मागता ते एका दिवसासाठी मागत नाही, तर तुम्ही म्हणता की मी आयुष्यभर सुखी झाले पाहिजे. पण आयुष्यभर सुखी होण्यासाठी जी गोष्ट करायला पाहिजे ती गोष्ट तुम्ही करतच नाही आहात. काय केलं पाहिजे आपण, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास, मध्यम मार्ग, दुसरा मार्ग नाही. दुसरा मार्ग जर असता तर भगवान बुद्धांनी सांगितलं असतं. तर मग ते 16 आर्या आणि ह्या 8 आर्या. आर्य अष्टांग मार्गामध्ये किती आर्या आहेत, 8. मग 16 आणि 8 झाल्या 24. आणि त्या 24 मधून त्याला म्हणतात धम्मचक्र, म्हणजे 4 आर्य सत्य. त्या 4 आर्य सत्यामध्ये संपूर्ण दुःख सांगितलं गेलं, त्या दुःखातून मुक्तीचा मार्ग सुद्धा सांगितला गेला. आणि हे 4 आर्य सत्य जगामध्ये एकच व्यक्ती सांगू शकतो. कोण, बुद्ध. एकच व्यक्ती त्या 4 आर्य सत्याला उत्पन्न करू शकतो. कोण, बुद्ध. बुद्ध म्हणतात वाराणसी ऋषीपतन मुग्धाय वनामध्ये गेल्यानंतर तिथं पंचवर्गीय ऋषींना जेव्हा भगवंतांनी धम्म सांगितला तर बुद्ध म्हणतात हे 4 आर्य सत्य मी कुठून ऐकलेले नाहीत, कुठे वाचलेले नाहीत. त्या 4 आर्य सत्याला मी प्राप्त केलेला आहे. टिप्पणी वठन द्वादशाकरम. एका आर्य सत्याला 3 पद्धतीनं जाणावं लागतं. म्हणजे संपूर्ण 4 आर्य सत्याला 12 प्रकारे जेव्हा तो व्यक्ती जाणतो आणि जेव्हा परिपूर्ण त्याला 4 आर्य सत्याचं ज्ञान प्राप्त होते तेव्हा तो श्रमण ब्राह्मण मार देवता ब्रह्मा या सर्वांना तो घोषित करतो की मी आता सम्यक संबुद्ध झालेलो आहे. कोण झालेलो आहे, सम्यक संबुद्ध झालो आहे. केव्हा ते घोषणा देतात, केव्हा ते जाहीर करतात,
जेव्हा त्या 4 आर्य सत्याला तिपरिवटन द्वादश आकारं, म्हणजे जगामध्ये दुःख आहे हे मी स्वीकारलं पाहिजे. आपण म्हणतो का दुःख आहे मी स्वीकारतो? नाही. बुद्ध काय म्हणतात, मी जगात दुःख आहे हे सत्य मानलं, त्याला स्वीकारलं. बुद्धीच्या स्तरावरती मी चिंतन मनन केलं की जगात काय काय दुःख आहे, आणि अनुभूतीवरती मी त्या दुःखाला जाणलं की दुःख नेमकं काय आहे. काय आहे दुःख? अनित्य, अनात्म. जे उत्पन्न होते ते नष्ट होते. कशाच्या आधारावर जाणलं त्यांनी? अनुभूतीच्या आधारावरती. जेव्हा त्यांनी जाणलं साधनेमधून की हे शरीर तर नेहमी उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. शरीर आपलं परमाणूंपासून बनलेलं आहे. हे शरीर क्षणाक्षणाला उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. या डोळ्याने ते दिसतंय का? नाही. तर त्यांनी जाणलं की दुःख तर आहे, हे फक्त शब्द आहे. आता चला 4 आर्य सत्य आपण सर्वांनी ऐकलेत. आपण सर्व बुद्ध झालो का? आपण श्रोतापन्न झालो का? सकृदागामी झालो का? अनागामी झालो? आरंत झालो? एवढं जर सोपं असतं तर प्रत्येक जण पुस्तक वाचलं असतं आणि म्हटलं असतं तर मी बुद्ध झालो. कारण ते 4 आर्य सत्यच आहे, आणि जे वाचन केलं तेही 4 आर्य सत्य आहे, किंवा मी सांगतो तेही 4 आर्य सत्यच आहे. पण त्या 4 आर्य सत्याला वाचल्यानंतर व्यक्ती बुद्ध होत नाही, किंवा कोणी सांगितलं म्हणून तो व्यक्ती बुद्ध होत नाही. तर त्याला त्या 4 आर्य सत्याला तिपरिवटन द्वादश आकारं, प्रत्येक सत्याला 3 प्रकारे त्याला चांगल्या प्रकारे जाणावं लागतं. आणि जेव्हा तो 4 आर्य सत्यामध्ये परिपूर्ण झाला तेव्हा तो जाणतो की आता मी कोण झालेलो आहे? सम्यक संबुद्ध झालो आहे. आणि जे 4 आर्य सत्य प्राप्त केलं त्या 4 आर्य सत्याच्या संदर्भामध्येच ते सगळ्या लोकांना धम्म सांगायला सुरुवात करतात. मग सगळ्यात प्रथम त्यांनी धम्म कोणाला सांगितला? वाराणसी ऋषी पतन मुक्ताय वनामध्ये जे पंचवर्गीय ऋषी होते त्यांना सांगितलं की एकच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही, मध्यम मार्ग. मग या मध्यम मार्गाला जाणाऱ्या व्यक्तीने 2 गोष्टी टाळल्या पाहिजेत. हीन ग्राम पुस्तकजनांनी योग्य अनर्थाने युक्त अशा काम सुखामध्ये लिप्त राहणे हा मार्ग त्याने सोडला पाहिजे. आणि शीलवर्त परामर्श, कठोर तपस्या केल्यानंतरच मोक्ष प्राप्त होतो, ही धारणा सुद्धा त्याने सोडली पाहिजे. हे दोन्ही टोकं माणसाला दुर्गतीला घेऊन जातात. हे दोन्ही टोकं आपण सोडली पाहिजेत आणि आपण मध्यम मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. आणि तोच काय आहे? तथागतांचा धम्म आहे. त्यालाच आपण म्हणतो धम्मचक्र प्रवर्तन. आणि आपल्या ज्या स्त्रिया मंगळसूत्र घालतात ते मंगळसूत्राचा सुद्धा आपल्याला त्याग करायचा आहे. आणि आपल्या गळ्यामध्ये कोणतं मंगळसूत्र आपल्याला घालायचं आहे? धम्मचक्र. जे काही आपल्या काळं मंगळसूत्र असेल त्याही काळ्या मंगळसूत्राचा आपल्याला त्याग करायचा आहे. आणि आपल्या गळ्यामध्ये एकच मंगळसूत्र असलं पाहिजे, ते म्हणजे धम्मचक्र. का? कारण त्या सर्वांचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. बौद्ध उपासिकांचं मंगळसूत्र म्हणजेच धम्मचक्र असलं पाहिजे. कशा प्रकारे आपला एक नवीन जन्म झाला त्याचंही महत्त्वही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी आपल्याला जे धम्म दिलेलं आहे त्या धम्मालाही सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याला आपण धम्मचक्र म्हणतो त्या धम्मचक्राचा अर्थ नेमका काय आहे तेही सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तर अपेक्षा करतो नक्की तुम्हाला 2 गोष्टी समजल्या असतील, चांगल्या प्रकारे समजल्या असतील. अशा प्रकारे आपण आज जसे आपण या विहारामध्ये उपस्थित झालो तशा प्रकारे दर पौर्णिमा आपण विहारामध्ये साजरी केली पाहिजे. रोज आपण विहारामध्ये आलो पाहिजे. 10 मिनटं का असेना आपण वंदना घेतली पाहिजे. आपल्या मुलांना आपण आतापासूनच त्यांना धर्माचे संस्कार दिले पाहिजेत. या ॲक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे. असो, अशा प्रकारे तथागतांचा सुंदरसा धम्म होता. अपेक्षा करतो नक्की तुम्हाला 2 गोष्टी कळल्या असतील. सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, सर्व सत्व दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो असे सर्वांसाठी मंगलमैत्री व्यक्त करतो आणि इथेच पूर्ण विराम देतो. सर्वांनी त्रिवार साधुकार द्यायचा आहे. साधू साधू साधू. सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणावं. सर्वांनी म्हणा. वंदन करतो बुद्धाला, वंदन करतो धम्माला, वंदन करतो संघाला. जगामध्ये जेवढे काही रत्न असतील त्या रत्नामध्ये बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न सर्वश्रेष्ठ आहे. मी आतापर्यंत
जे काही कुशल कर्म केले त्या कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या आशीर्वादाने मी, माझा परिवार, नातेवाईक सर्व सत्व सुखातून दुःखातून मुक्त हो, सुखाची प्राप्ती हो. त्रिरत्नाच्या आशीर्वादाने सर्व सत्व दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो. मनाने, वाणीने, शरीराने माझ्याकडून काही अपराध घडला असेल, बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. माझी 3 रत्नांवरती परिपूर्ण श्रद्धा आहे. या सत्यवाणीने सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो. नति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जय मङ्गलम्. नति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जय मङ्गलम्. नति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जय मङ्गलम्. साधु साधु साधु.